अशी मंडळी जिला नरकाचे दरवाजे किंवा नरकाचं दार पण रोखू शकत नाही. ह्याचा अर्थ की पूर्ण मंडळीच्या विरोधात अख्खा शैतानाचा नरक जरी एकवटून आलं देवाची मंडळी बंद करण्यासाठी, देवाची प्रार्थना बंद करण्यासाठी, देवाच्या मंडळीच्या विरोधात जाऊन अख्खा नरकाचे फाटक जरी त्या मंडळीवर प्रभावी होण्याचा प्रयत्न केला तरीही ते होऊ शकत नाही. आणि देवाला अशीच कलीसिया, अशीच मंडळी बनवायची जिच्यावर नरकाचे फाटक प्रभावी किंवा हवी होणार नाही, अशी कलीसिया देवाला बनवायची. म्हणून प्रियानो, आज खूप साऱ्या मंडळात खूप साऱ्या कलीसिया आहेत, खूप सारे चर्च आहेत, परंतु ते वाढत नाही. खूप साऱ्या ठिकाणी जर तुम्ही पाहाल की मंडळ वाढत नाहीत आणि जिथे गर्दी दिसते तिथं देवाचे शिष्य तयार होत नाहीत. म्हणजे जिथे तुम्हाला वाटतं ना तिकडे लय मोठे लय भीड आहे, पण तिथे शिष्य तयार होत नाही. जिथे शिष्य देवाचे तयार करून देवाचं राज्य वाढवायचं आहे तिथे वाढ होत नाही. त्याचं कारण भीड नाहीये, गर्दी नाहीये, की किती लोक येतात किती लोक नाही येत, त्याच्यावर डिपेंड देवाची मंडळी नाही, परंतु देवाची मंडळी त्याच्यावर डिपेंड आहे की देवाला हवी असणारी कलीसिया आहे का, देवाला आवडणारी मंडळी आहे का, देवाला खुश करणारी मंडळी आहे का. इथे 10,000 लोकांचा प्रश्न नाही, इथे खूप भरलेल्या लोकांचा प्रश्न नाही. प्रश्न फक्त एकच आहे, 2-4 कोणाच्या मंडळी, 2-4 का असाना, जिथे दोघे किंवा तिघे, पण दोघे किंवा तिघे का असाना, पण ते दोघे किंवा तिघे जी मंडळी आहे ते लोक कसे आहेत देवाचे, त्याच्या विरोधात नरकाचं फाटक उभा राहून त्यांना नष्ट करतो की ते दोघे तिघे नरकाचा नाश करतात, हे पाहायला पाहिजे. म्हणून आपण एक वचन वाचू, यामध्ये जाऊया पुढे. मत्तयाचा 16 अध्याय आणि 18 वचन घेऊ. और अधोलोक के फाटक उस पर क्या प्रबल नहीं होगे. मराठीमध्ये काय लाईन आहे ती शेवटची. आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे चालणार नाही, आहे ना. देव खडकावर, पेत्रावर अशी मंडळी स्थापेन, अशी मंडळी उभा करेन म्हणतो की तिच्यावर नरकाचे, अधोलोकाचे द्वार किंवा वर्चस्व किंवा फाटक जे आहेत ते प्रबळ होणार नाही, म्हणजे हवी होणार नाही. अशी मंडळी देवाला पाहिजे, अशी मंडळी देवाला स्थापायची. किती लोक मंडळीत असले पाहिजे याचं गणितच नाही, कारण येशूने म्हटले जिथे दोघे किंवा तिघे, मग ते दोघे तिघे का असाना किंवा 1000 लाख लोकांची का मंडळी असाना, पण ती अशी मंडळी पाहिजे देवाला जिच्यावर नरकाचे द्वार, नरकाचे फाटक प्रबळ होणार नाही. म्हणजे नरकातल्या कोणत्याही गोष्टी, नरकातल्या गोष्टी किंवा नरकाचे फाटक प्रबळ होणार नाही. म्हणजे काय, नरकामध्ये काय आहेत, दुरात्म्या आहेत, नरकामध्ये काय आहे, शैतानाचं राज्य आहे, नरकामध्ये काय आहे, अग्नी आहे, नरकामध्ये काय आहे, नाश करण्याची ताकद आहे, नरकामध्ये काय आहे, लोकांना आनंद काळाचं मरण देण्याची ताकद आहे. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी अशी मंडळी मला हवी, अशी मंडळी मला पाहिजे जिच्यावर नरकाचे फाटक प्रबळ होणार नाहीत. म्हणजे दुरात्म्यांचं, शैतानाचं काहीही त्या मंडळीवर चालणार नाही, अशी मंडळी देवाला हवी. संख्येवर मंडळी डिपेंड नाही, तर देवाची मंडळी ही किती प्रबळ आहे, किती प्रभावशाली मंडळी आहे. आजकालच्या मंडळामध्ये काही ठिकाणी कमी आहेत, काही ठिकाणी जास्त. जिथे कमी आहे ते खूप नुसते तळमळ करतात की माझी मंडळी वाढत का नाही, माझी मंडळी. ज्याच्याकडे आहे तो फक्त त्या धुंदीत आहे की माझ्याकडले लोक आहेत. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक असे ते फक्त कार्यक्रमाच्या मागे लागलेत. कळत तुम्हाला, कार्यक्रमाच्या मागे म्हणजे काय, मंडळात धडाधड कार्यक्रम करायचे. काय कार्यक्रम करायचा, हा
काही नाव द्यायचं त्या कार्यक्रमाला, काही नाव द्यायचं आणि तो कार्यक्रम काय करायचा, सादर करायचा. म्हणजे मनोरंजनाचे कसे कार्यक्रम असतात शाळेतले किंवा लोकांचे गॅदरिंग, काही एकत्र येऊन आपण हे करू मग खूप लोक येतील, त्यांच्या डोक्यात ते तसंच कार्यक्रम केला म्हणजे लोक जमा झाले. कदाचित हे विचार आपले पण असतील, कदाचित आपल्याही डोक्यात तसं असेल, आपण एखादा कार्यक्रम आणू म्हणजे लोक येतील, अजिबात नाही. जुन्या मंडळाच्या पवित्र शास्त्राप्रमाणे, बायबल प्रमाणे जर आपण पाहिल्या तर त्या जुन्या मंडळांमध्ये कार्यक्रम नसायचे. दुसरी गोष्ट, त्या जुन्या मंडळामध्ये प्रॉपर खूप मोठा हॉल, प्रॉपर खूप मोठी जागा किंवा असं खूप मोठं चर्च बांधलेलं असं काही नसायचं. जिथे मिळेल तिथे ते लोक आराधनेसाठी एकत्र यायचे, जिथे मिळेल तिथे त्याच्या प्रार्थना करायचे, जिथे मिळेल जेवढे येतील तेवढे ते एकत्र काय करायचे, जमा करायचे. त्यांच्याकडनं चांगली साऊंड सिस्टम होती ना, त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट होते ना, त्यांच्याकडे प्रकारचं साधन देवाचं राज्य वाढवण्यासाठी नव्हतं. त्यांच्याकडे जर काही होतं तर प्रार्थना होती, आणि ती अशी प्रार्थना जी गुडघ्यावर येऊन करणारी प्रार्थना. ती ताकद त्या मंडळीकडे, त्या जुन्या लोकांकडे होती. म्हणून ते सगळ्या जगाची उलथापालथ करू शकले 1200. म्हणून जगभर देवाचं वचन पोहोचलं, म्हणून जगभर सुवार्ता पोहोचली, म्हणून जगभरात जगाच्या पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, प्रभूवर विश्वास ठेवणारे किंवा तारण पावलेले लोक तुम्हाला पाहायला मिळतील. जगामध्ये 800 करोड लोकसंख्या आहे, त्याच्यातले 250 पावणे 300 करोड ख्रिश्चन म्हणजे लोक आहेत. सगळ्यात कोणता मोठा धर्म जर तुम्ही असं गुगल बिगलला विचारलं, सर्च केलं तर ख्रिश्चन सगळ्यात वर येईल, 2 नंबरला मुस्लिम येईल, है ना, मग त्याच्या खाली 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 असे सगळे येतात. तर जुन्या लोकांनी काय केलं, देवाची मंडळी वाढवण्यासाठी, देवाचं राज्य वाढवण्यासाठी सगळ्यात अगोदर जर काय केलं तर ती प्रार्थना केली. जर देवाची मंडळी प्रार्थना करणारी नसेल तर तुम्ही अपेक्षा सोडून द्या. म्हणजे मी जे बोलतो ना, तुम्हाला एक प्रोत्साहन म्हणून बोलतो की सुसमाचाराला जा. ठीक आहे, तुम्ही माझ्या भीतीने मी बोललो, मी प्रोत्साहन दिलं म्हणून कदाचित जाते असाल, पण जर तुमचं सुवार्तेला जाणाऱ्याचं जर प्रार्थना जीवनच नाही, जर का तो प्रार्थना करून नाही गेला त्या परिवारासाठी, जर का तिकडून आल्यानंतर जर त्या परिवारासाठी, त्या लोकांसाठी जर का तो प्रार्थना करत नसेल, कुणीतरी नवीन लोक मिळण्यासाठी जर का तो व्यक्ती प्रार्थना करत नसेल, तर त्याचं जाणं व्यर्थ होणार. आणि कुठल्याही प्रकारे कितीही तुम्ही डोकं आपटा, एक माणूस तुमच्या मंडळीत येणार नाही, एक माणूस वाढणार नाही. त्याचं एक कारण आहे की देवाला अशी मंडळी हवी जिच्यावर नरकाचे फाटक प्रबळ होणार नाही. जर आपल्याकडे लोक येत नाही किंवा आपली मंडळी कमजोर पडली, जर आपल्या मंडळीत काहीतरी वेगळं, जर तुम्हाला त्या देवाची उपस्थिती फील नसेल होत, देवाचं सानिध्य तुम्हाला फील नसेल होत, तुम्हाला मन जर नसेल लागत, तर त्याला अजून कोण जिम्मेदार नाही. म्हणजे एकटा पास्टर नाही किंवा एकटे अजून कोणी लीडर नाही, किंवा अजून तुमच्यापैकी जर कोणाला दोष देत असाल तर ते नाही, त्याला जिम्मेदार तुम्ही स्वतः आहात. तुम्हीच चेक करायचं की तुम्ही किती प्रार्थना करता देवाच्या मंडळीसाठी. हालेलुया. काय आम्ही अशी मंडळी आहोत जशी मंडळी देवाला आवडते? हा प्रश्न आम्हाला विचारायचा. आमच्याकडे किती लोक आहेत ते नाही, पण आम्ही जे आहोत ते काय, आम्ही असे लोक आहोत का, अशी मंडळी आमची आहे का जी देवाला आवडते? देवाला आवडणारी मंडळी झाला पाहिजे. देवाला आवडणारी मंडळी म्हणजे फक्त तुम्ही रविवारी आले आणि खूप सुंदर आराधना केली, खूप सुंदर वचन होतं, खूप सुंदर आज प्रार्थना झाली, लय लोक दिसलेत, आज लय बरं वाटलं, ही देवाला आवडणारी मंडळी नाही. देवाला आवडणारी मंडळी म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घरात राहता, तुमच्या परिवारात राहता, एकटे राहता, तुम्ही आत्मिक व्यक्ती म्हणून देवापुढे सादर करणारे लोक असले पाहिजे.
म्हणजे तुम्ही देवाचं लेकरू हे तुम्ही दाखवून दिलं पाहिजे. तुम्ही देवाशी बोलणारे असले पाहिजे. गपचूपपणे शांतीने वेळ काढून बायबल घेऊन बसणारे, गपचूपपणे शांतीने कोणाला बोलणं सांगायची गरज नाही पडत, कोणाला बोलायची गरज नाही पडत. माझा टाइम झाला, मी माझं बायबल घेणार, मी देवाच्या उपस्थितीमध्ये बसणार, मी प्रार्थनेला बसणार, देवाची आराधना करणार. याला बोलतात स्पिरिच्युअल पीपल, आत्मिक लोक. त्याला म्हणतात देवाच्या मंडळीला, देवाला आवडणार व्यक्तिमत्व जे ह्या मंडळीचा भाग आहे. समजते का? म्हणजे जर आपल्यापैकी एखादा व्यक्ती जर असा प्रकार करतो आणि तो आपल्या ह्या मंडळीतला आहे, तर मग देवाला ही मंडळी आवडेल. अशी मंडळी देवाला आवडणारे आहे. तो के काम 2 अध्याय और 42 2:42. हालेलुया. संगती करण्यात, शिक्षण घेण्यात, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर होते. भाकर मोडण्यात म्हणजे जेवणाच्या पार्ट्या नव्हे, भाकर मोडणं म्हणजे प्रभुभोज घेण्यात तत्पर होते. शिक्षणामध्ये वचनाचं, देवाच्या वचनाचं शिक्षण घेत होते. भाकर कोणती मोडायचे? प्रभुभोज करायचे. संगती कोणासोबत करायचे? देवाचे लोक, देवाचे लेकर सगळे, ती संगती. आणि प्रार्थना करायचे ते लोक. ना त्यांच्याकडे मोठं भवन होतं, चर्च, क्लासरूम, हॉल, ना त्यांच्याकडे साऊंड सिस्टम होतं, ना त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं इन्स्ट्रुमेंट होतं. त्यांच्याकडे होते गुडघे जे प्रार्थनेसाठी वागते. मग प्रियांनो, ह्या गोष्टी होणं फार महत्वाचं आहे. तरी त्यांच्या मंडळ हजारो लाखो मध्ये वाढत गेल्या. त्याचं कारण हेच होतं की ते प्रार्थना करणारे आणि संगतीमध्ये येणारे होते. त्यांना फोन करावा नाही लागायचा, त्यांना आठवण करून द्यावी नाही लागायची की आज प्रार्थना आहे. त्यांना हे नाही बोलायला लागायचं की अरे त्याला सांग आज ते येणार आहे का नाही. तत्पर होते. म्हटलं तत्पर, ते लोक तत्पर होते. जक्काच्या गावी गेला तर येशू, आणि जक्काचा तरतर चढला, गर्दी झाली, भीड झाली. प्रभू येशू त्या मार्गाने जाणार हे त्याला माहिती होतं. प्रभू येशू आला आणि बरोबर त्या झाडाखाली थांबला आणि त्या जक्काला म्हटलं, जक्काए तत्परतेने खाली, असा शब्द आहे. कसा? जक्का त्वरा कर, असा शब्द आहे. त्वरा कर, तत्पर, काय कर? खाली. आणि लिहिले खाली की जक्का तत्परतेने खाली आला. म्हणजे स्पीड मध्ये, फास्ट मध्ये, तत्परतेने. देवाचं वचन म्हणतं तत्परतेने ते लोक करत होते. आज माझा प्रश्न मंडळीला आणि मला स्वतःला आणि आपल्या सगळ्यांनाच आहे की काय जे लोक देवाच्या मंडळीमध्ये आहेत, जेवढ्या लोकांची देवाची मंडळी आहे, जे आहेत ते तत्पर आहेत का ह्या 4 गोष्टी करण्यामध्ये? संगती करणं, शिक्षण घेणं, भाकर मोडणं आणि प्रार्थना करणं. आहेत का? हा मंडळीने कांता आहेत का? हा मंडळीने काय करायचं? स्वतःला काय करायचा? प्रश्न विचारायचा. अपेक्षा करा देवाकडून, चांगल्या गोष्टीची अपेक्षा करा, तुमची मंडळी भरण्याची अपेक्षा करा, तुमचे परिवार आशीर्वादित होण्याची अपेक्षा करा, तुमचे लेकरं बाळ आई वडील आशीर्वाद होण्याची. परंतु तुम्ही असं काहीच करू नका. कुठून मिळेल? जिथे तुम्ही पेरलंच नाही तिथून तुम्ही उगवण्याची फळ काय करायचं? कापणी करायची वाट पाहता, जिथे पेरणीच केली नाही. प्रियांनो, मोठं घर, मोठं भवन, मोठी साऊंड सिस्टम, मोठे इन्स्ट्रुमेंट नव्हते, परंतु त्यांच्याकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे त्यांचे गुडघे. त्या गुडघ्यावर येऊन ते मंडळी, ते लोक एकत्र येऊन तत्परतेने प्रार्थना करायचे, लवलीन होऊन देवाकडे प्रार्थना करायचे. देवाची मंडळी ही प्रार्थना करणारी मंडळी असली पाहिजे. तुमच्याकडे लिस्ट पाहिजे लोकांची, तुमच्याकडे आठवण पाहिजे कोण कोण लोक आहेत. ध्यानात आहेत माझे सगळे, काढून टाका डोक्यातून. टायमावर वेळेवर कोणच ध्यानात नाही राहत. तिकडे कोपर खाना, ते तुरब्याला, असं होतं. अरे लिस्ट बनवा, लिस्ट तुमच्या बायबल मध्ये ठेवा.
ती लिस्ट काढा. त्या एका भावासाठी, एका बहिणीसाठी ज्यांच्या नावाची लिस्ट आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा, प्रार्थना करा आणि मग त्यांच्याकडे निघा. तुम्ही पाहाल की देवबाप अद्भुत रीतीने त्यांना ख्रिस्तामध्ये त्यांची वाढ होत आहे. देवबाप वाढवत आहे. असं बोलण्याने होणार नाही. इथे मी किती ओरडलो तर कधीच हे काम नाही होणार. तुम्ही किती जाऊन लोकांचं मनोरंजन केलं, आमच्या चर्च मध्ये ना असं करणार होते, चांगलं चालतं, पिकनिक होती, आम्ही काय गाणे डान्स करतो, तुम्ही पण या. हे असं जर का तुमचा सुसमाचार असेल तर कोणीच येणार नाही. त्यांना सांगा की प्रभू येशू 2000 वर्षापूर्वी तुमच्या आणि माझ्या पापासाठी या पृथ्वीवर आला. त्याने क्रूसावरचं मरण सहन केलं, तो पुरला गेला, तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आजही तो येशू ख्रिस्त जिवंत आहे आणि तो येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतो, प्रेम करणारा आहे. तो तुम्हाला आशीर्वादित करेल. तेव्हा लोक देवाकडे येतील. आमच्या चर्च मध्ये आम्ही किती छान गाणे म्हणतो, आमच्या लेकर डान्सची प्रॅक्टिस असते. अरे तू काय मनोरंजन, तू माकड आहे का? त्यांना बोलवतो. काहीच सांगू नका. लोकांचं मनोरंजन करायचं बंद करा. देवबापाचं वचन आहे. देवबाप त्याचं वचन काय करेल? त्याच्या वचनानुसार फळं आणायला सुरुवात करेल. त्याचं वचन लोकांना सांगा. त्यांच्या कमी घटी हे नका करू, मोजत बसू नका. सांगायचं तात्पर्य हा सुसमाचार तुम्हाला कुणी शिकवला? असे लोक बंद होतात. तुम्ही कोणाच्या घरात गेले का, तुम्ही दारातच आहेत, ते या तुम्ही पाऊल टाकलं लगेच खुसफुस, त्याला मोठंच आहे. अरे त्यांच्या चेहऱ्याकडे पहा, त्यांना म्हणा की ब्रदर सिस्टर कसे आहेत तुम्ही, बरे आहेत का, तब्येत छान वाणे त्यांचे चेहरे आहेत. तुम्ही त्या भूताला पाहता, लय मोठे बरं का, आपल्याला लय प्रार्थनेची गरज आहे, इथं काहीतरी दिसतंय. ते नोटीस करतात लोक तुम्हाला, तुमच्या चेहऱ्यांना. आमचं घर नाही आवडलं, ते त्याच क्षणाला ज्यावेळेस तुम्ही एंट्री केली त्याच क्षणाला ठरवून टाकतात की परत काय तुम्हाला बोलवायचं नाही. असा सुसमाचार जर का असला तर मंडळी वाढवायची अपेक्षा नका करू. म्हणजे मी इथे उगाच काय नाचू घेऊन तुम्हाला बोललोय, लोक कशाला येणार आहेत? देवाला अपेक्षितच नाही मोठी मंडळी. देवाला अपेक्षित अशी मंडळी आहे जी मंडळी किंवा ज्या मंडळीवर नरकाचे फाटक प्रबळ होत नाहीत, अशी मंडळी देवाला पाहिजे. मग ती 2, 4, 10 लोकांची का असना. लोकांना दोष द्यायचं ते करा, त्यांच्या बसल्या बसल्या कानात बोलायचं बंद करा त्यांच्या समोर. आणि जाताना त्यांना म्हणायचं लय मोठं शैतानाचं तुमच्या घरात प्रभाव आहे, तुम्हाला लय यायची गरज आहे, मोठं गड आहे इथं. तुम्हाला भविष्यवाणीचंही ज्ञान नाही, तुम्हाला पवित्र आत्माही काही बोलला नाही, तुम्ही प्रार्थना करणारे आहेच नाही. पहिली गोष्ट, तुम्ही बायबल घेतलं, उचललं, तोंड वर केलं, डुगू केले आणि लागले मोठा लय तुम्हाला प्रार्थने, लय मोठं तुमच्या घरात लय मोठं बंधन आहे शैतानाचं. तुला काय शैतानाने कानात येऊन सांगितलं? त्यांच्या खानदानी पिढ्या गेल्या, त्यांच्या मागील पिढीतल्या लोकांनी प्रभूला स्वीकारलं नाही किंवा त्यांच्यापर्यंत सुसमाचार नाही गेला. तुम्ही कसं काय जाऊन एखाद्याला दुखू शकता, त्यांची श्रद्धा तोडू शकता किंवा विश्वासाला तुम्ही त्यांच्या कमजोर करू शकता? हे नाही करू शकत. हा अधिकार आम्हाला आमचं बायबल देतच नाही. अख्खं बायबल खालीवर पाहणं करून पहा तुम्ही, देव आता आमचा कुठंच शिकवत नाही. उलट त्यांना दुःखी करता म्हणून की समजतं तुम्हाला. तुम्ही तुमचा येशू किती ग्रेट आहे तो त्यांना सांगा, येशू किती महान आहे तो त्यांना सांगा. ज्या येशूला तुम्ही त्यांच्या घरी घेऊन गेले, प्रार्थनेला यायला सांगायला गेले, त्या येशूने तुमच्या जीवनात काय गवाही केली, काय चमत्कार केला, तुम्ही त्याच्याकडे आल्यावर काय फरक तुम्हाला पडला, तो त्या लोकांना शेअर करा. आणि मग येशू काय आहे तो त्यांना सांगा. त्यांच्या घरात डोंगर का असाना मोठा, तो त्यांना सांगू नका, त्यांना बोलूच नका. विचार करा, त्या बहिणीने किती उदासतेने मला सांगितलं, म्हणे पास्टर फक्त मी त्याच कारणाने येत नाही. मी म्हटलं असं काही करू नका, तुम्ही या. मला सांगा, ज्या येशूची तुम्ही आराधना करता, ज्या येशूची भक्ती करता किंवा ज्या येशूला लोकांकडे तुम्ही घेऊन जाता,
तर तो एवढा छोटा येशू आहे का? जग सारखा बुटका? हा, अरे येशूची हाईट फार 6 फुटाच्या काहीतरी आहे. म्हणजे त्याचं जर वर्णन खरोखर बघितलं तर म्हणजे हायटेड, हट्टा कट्टा नाही का पर्सनॅलिटी प्रभू येशू ख्रिस्ताची अशी होती. ते तर शारीरिक झालं. पण देव म्हणून जर आम्ही त्याच्याकडे पाहिलं तर त्याला सृष्टीकर्ता म्हणतात. कोण म्हणतात? हा, तर सूर्याला तवा बनवून म्हटलं तू आता हे काम कर, तो सूर्य काय करतो? हा, चंद्राला सांगितलं हे कर, तर तो करतोय. सारी सृष्टी त्याच्या म्हणण्यानुसार चालली. एवढा मोठा आमचा देव आहे. त्या दिवशी ते प्रार्थनेत येतील, संगतीत येतील. हळूहळू देवाचं वचन त्यांच्या जीवनात काम करेल. देवबापाचं प्रेम त्यांच्या हृदयात त्यांना कळायला लागेल की येशू ख्रिस्त किती महान आहे. हळूहळू येशू ख्रिस्ताचं सानिध्य त्यांना लाभेल. देवाच्या उपस्थितीचा अनुभव करतील. ते लोक जे काही प्रार्थना करतील त्या प्रार्थनेचं आमचा देव उत्तर देईल. आणि जसं देव उत्तर देईल ते अनुभव घ्यायला लागतील. त्यांना ऑटोमॅटिक कळायला लागेल की तुम्ही कोणाचं तारण होण्यासाठी अडखळण बनू नका. देवाचं वचन म्हणतं कुणासाठी अडखळण बनू नका. जेव्हा तुमच्या अशा वागण्याने, तुमच्या अशा व्यवहाराने एखादा देवाजवळ येत नाही ना, तर याचा अर्थ तुम्ही त्याच्या तारणासाठी रुकावट बनलेला आहात. तर प्रियानो, त्यांच्याकडे भवन नव्हतं, त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट नव्हतं, साऊंड सिस्टम नव्हतं, तर त्यांच्याकडे गुडघ्याची शक्ती होती जी प्रार्थनेसाठी वापरली जायची. हालेलुया. कलीसिया जेव्हा प्रार्थना करायची तेव्हा त्यांचे बंधने तुटायचे. कलीसिया जेव्हा प्रार्थना करायची तेव्हा त्याने आजारी लोक बरे व्हायचे. आणि जेव्हा कलीसिया प्रार्थना करायचे नवीन लोक त्या मंडळीला जोडले जायचे. मंडळी प्रार्थना करायची, लोक बरे व्हायचे. जेव्हा मंडळी प्रार्थना करायची लोक चमत्कार पाहायचे. जेव्हा मंडळी प्रार्थना करायची तेव्हा नवीन नवीन लोक येऊन मंडळीला जुडले जायचे. तर प्रार्थना, मला आठवण नाही तर एका मोठ्या सेवकाचं नाव, एका पत्रकाराने विचारलं की तुमच्या सेवकाईचं, तुमच्या मिनिस्ट्रीचं राज काय आहे? एवढं कसं काय तुमचे प्रार्थने, तुमच्या सभेला लाखो करोडांनी लोक जमा होतात, कसं काय लोक देवाकडे पश्चाताप करून मन वळवतात? म्हणे तुमच्या असं काय आहे? कारण तुमच्याकडे तेच बायबल आहे जे आमच्याकडे आहे. तुम्ही त्याच देवाची आराधना करता ज्या देवाची आम्ही आराधना करतो. तुम्ही त्याच देवाचं वचन वाचता ज्या देवाचं आम्ही वचन वाचतो. मग आमच्यात आणि तुमच्यात फरक, आम्ही करतो तर काहीच होत नाही, पण तुम्ही करता तर कसं काय होतं? तर त्या देवाच्या सेवकाने 3 गोष्टी सांगितल्या. म्हणे 3 गोष्टी करतो म्हणे मी. तर ते म्हणे ठीक आहे सर, मग सांगा काय 3 गोष्टी कर. आणि तो पहिली गोष्ट प्रार्थना. पहिली गोष्ट कोणती? हा, मग सर दुसरी गोष्ट प्रार्थना. ओके, तिसरी गोष्ट प्रार्थना. आणि प्रार्थना माझ्या सेवकाचं काय आहे? राज आहे. म्हणजे काय? जेव्हा मी झोपेतून उठतो तर मी ते झोपेतच आहे. मी बाथरूमला पळत नाही, मी आंघोळीला पळत नाही किंवा काय मला जाग झाली का मी तसंच बेडवर उठून गुडघ्यावर येतो 2 मिनिटासाठी. 2-4 तासाची प्रार्थना करत नाही, पण मी 2 मिनिटासाठी 5 मिनिटासाठी गुडघ्यावर येतो. आणि मी जागा झालो, मी जिवंत आहे म्हणून देवाला हात उंच करून धन्यवाद देतो की प्रभू आज मी माझ्या बिछाण्यात जिवंत उठलोय, तुला धन्यवाद. असे छोटे छोटे उदाहरण त्यांनी सांगितले. मी जर देवाचं राज्य वाढवण्यासाठी देव जर माझा उपयोग करतो तर माझ्या प्रत्येक गोष्टी मागे माझं प्रार्थना जीवन आहे. माझ्या मंडळीतल्या लोकांचं प्रार्थना जीवन आहे. ते लोक तसेच प्रार्थना करत आहेत. माझ्या घरात आशीर्वादाचं कारण प्रार्थना आहे. मला जर देवाने एखादा शर्ट दिला, मी शर्ट नवीन घातला तर त्या शर्टासाठी मी देवाला धन्यवाद देतो की प्रभू तुला धन्यवाद, मला आज नवीन शर्ट दिला. मला चप्पल दिले, मला बूट दिले, तर मी देवाला म्हणतो की प्रभू तुला धन्यवाद, मला चपला बूट दिले. काय प्रियांनो, तुम्ही केव्हा देता धन्यवाद? जर देवाने तुम्हाला गाडी दिली,
तुम्ही धन्यवाद केव्हा देता? देवानं तुम्हाला घर दिलं. तुम्ही धन्यवाद केव्हा देता? जेव्हा तुमच्याकडे एखादा लाख अकाउंटवर 1 लाख रुपये बॅलन्स होत नाही, जमा एखादं सोनं नाणंच केलं, लगेच देवाला धन्यवाद. म्हणजे मोठं काय आलं तर तुम्हाला कळतं की देवाला धन्यवाद द्यावा. छोट्या गोष्टीसाठी ह्यासाठी काय देवाला धन्यवाद द्यायचा? तर कोणत्या एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजनाची गरज नाही देवाची मंडळी वाढवण्याचं. कोणत्या कार्यक्रमाची गरज नाही देवाची मंडळी वाढवण्याचं. कोणतं टॅलेंट म्हणजे तुम्ही खूप हुशार आहात, आता आपण अशी आयडिया करू आणि असं लोकांना आणू, ती तुझी आयडिया तिकडे चुलीत टाक. या अख्ख्या बायबल मध्ये आयडिया दिल्यात देवाने. दिल्यात का नाही दिल्यात? अख्ख्या बायबल मध्ये युक्त्या दिल्यात, प्लॅनिंग दिल्यात, योजना दिल्यात, सर्व दिलं देवाने. हालेलुया. तर त्या आयडिया इस्तेमाल करा. त्या प्रार्थना गुडघ्यावर येऊन त्या प्रार्थना करा. जे देवाचे शिष्य प्रार्थना करायचे तत्पर असायचे प्रार्थना करणाऱ्यामध्ये. जर तुम्ही तत्पर नसाल प्रियांनो तर सुकी भैस घेई. जर तुम्ही प्रार्थना करणे तत्पर नसाल ना, म्हणजे या गोष्टींमध्ये कोणत्या गोष्टीमध्ये? संगती, भाकर मोडणं आणि शिक्षण है ना, आणि प्रार्थना करण्यात तत्पर. आम्हाला बोलवायची, जोपर्यंत मी तुम्हाला आता सांगतो एकच फायनल, जोपर्यंत तुम्हाला प्रार्थनेला बोलवायचं बंद नाही होणार, बंद नाही म्हणजे जोपर्यंत तुम्ही समोरून सांगणार नाही की मला फोन करायची गरज नाही पडणार, मला कोणी सांगायची गरज नाही पडणार, मला माहिती, मी टायमिंग माझ्या नोटबुक मध्ये काय केलाय, लिहून ठेवलाय, वार लिहून ठेवलाय, मला माहिती आज प्रार्थना आहे, मला माहिती किती वाजता आहे. त्या प्रार्थना सुरू व्हायच्या आधी मी 5 मिनिटं आधीच काय करीन, येऊन बसेल. देवाला अशी मंडळी हवी जी मंडळी प्रार्थना करणारी आहे, ज्या मंडळीवर नरकाचे फाटक काय नाही होत, प्रबळ नाही होत, जी मंडळी हल्ली जात नाही म्हणजे शैतानाने किती प्लॅनिंग केले तुमच्या विरोधात, मंडळीच्या विरोधात, तुमच्या वैयक्तिक जीवनात शैतानाने किती योजना आखल्या, किती प्लॅनिंग केले, अख्खं नरक जरी तुमच्यावर त्याने दुरात्मे तुमच्यावर सोडले तरी तुम्ही जर हलत नाही ना, याचा अर्थ देवबाप तुम्हाला, तुमच्या परिवाराला आणि तुमच्या मंडळीला आशीर्वादित करत आहे. तर गुडघ्यावर प्रार्थना केल्याने किंवा गुडघ्यावर प्रार्थना करणारी मंडळी असल्याने तुम्ही तुमच्या आत्मिक बंधन काय होतात, तुटतात, तुमचे आजार असाल तर आजार बरे होतात आणि नवीन लोक येऊन तुमच्या मंडळीला जोडले जातात. ज्या मंडळीत प्रार्थना नाही त्या मंडळीत देवाचं सामर्थ्यही, जी मंडळी प्रार्थना करणं सोडून देते त्या मंडळीत देवाचं सामर्थ्य राहत नाही. याचा सरळ अर्थ, जी मंडळी घरी गेल्यावर ज्या मंडळीचे लोक प्रार्थना करणार नाहीत त्यांच्या मंडळीत देवाचं सामर्थ्य राहणार नाही. सत्य स्वीकार करा प्रियांनो, सत्य काय करा, सत्य स्वीकार करा. फॅक्ट हे सत्य आहे, असंच आहे. मंडळीतले लोकल मंडळी जर प्रार्थना करणारे नसेल तर देवाचं सामर्थ्य कुठून तुमच्या मंडळीत येणार? एका विषयासाठी तुम्ही प्रार्थना करणारे असले पाहिजे, एका लोकांसाठी प्रार्थना करणारे असले पाहिजे. आता आपण कांगोसाठी ओरडतोय, ठीक आहे, मी ओरडतोय, मलाही वाटतं यावं वगैरे, पण फक्त कांगो मी ओरडल्याने तुम्ही पैसे दिल्याने नाही येणार. तर आम्ही कांगोसाठी प्रॉपर देवाकडे आधी प्रार्थना केली पाहिजे की प्रभू आम्हाला कांगोची गरज आहे, एक नवा चांगला कोरा कांगो आम्हाला दे. समजतं का सगळ्यांना? म्हणजे ही मंडळी हवी देवाला, ही मंडळी तुमच्या ही मंडळी प्रार्थना करणारी मंडळी तुमच्या मंडळीला काय करेल, वाढणार.
एक वचन वाचू आणि आपण बंद करू. भजन संहिता 133, स्तोत्र संहिता 133, याचं पहिलं वचन. देखो यह क्या ही भली और मनोहर बात है कि भाई लोग आपस में मिले रहे. है ना, मराठीत काय? पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोहर आहे. हालेलुया. बंधूंनी एकत्र ऐक्याने एकत्र राहायचं. कसं? म्हणजे एकता, एक मन, एक चित्त, एका विचाराने. भावांनी म्हणजे मंडळीने ऐक्याने एकत्र येणं किती चांगलं व मनोहर आहे असं देवाचं वचन म्हणतं. प्रियानो, तुम्हाला मंडळी वाढवायची आहे, मंडळी बनवायची आहे, मंडळी मजबूत करायची आहे, तर मंडळीतल्या लोकांनी ऐक्याने एकत्र यावं. हा, एका विचाराने, एक चित्ताने, एका मनाने. सैतान जो आहे तो जर मंडळीला तोडायचा असेल तर बाहेरून तोडत नाही. नीट आहे का? शैतान मंडळीला जर तोडायचा असेल तर तो बाहेरून तोडत नाही. छने हातोडा घेऊन तो बाहेरून, तो आतमधून मंडळी तोडायला सुरुवात करतो. आतमधून कशा रीतीने तो तोडतो? तो जळण टाकतो एकमेकाविषयी, एकमेकांच्या मनात, भावाविषयी, बहिणीविषयी, एकमेकाच्या वेळात जळफळाट निघतो. तिनेच आराधना केली, मीच केली नाही. मागच्या हप्ते तिनेच केली नाही, ह्या हप्ते तिनेच केली. हा असा स्वभाव जर मंडळीतला कुणाचा असेल तेव्हा एक शैतान काम करतो. तुलना करण्याचा स्वभाव जर त्या मंडळीतल्या लोकांचा असेल तेव्हा एक शैतान मंडळी तोडण्याचा काम करतो. तुलना म्हणजे काय? माझ्यासारखं कुणी प्रचारकच नाही, माझ्यासारखं कुणी आराधना करत नाही, माझ्यासारखा कोणाचा आवाजच नाही, माझ्यासारखी मंडळी तयारी कुणी करतच नाही. जर मी आलो तरच सारी तयारी होती, मी गेल्यानंतरच प्रार्थना चालू आहे. अशा प्रकारचा स्वभाव जर मंडळीतला कोणाचा असेल तरी नरकाचा फाटक त्याच्यावर हातोडा घेऊन आतमधून मारण्याचं काम करत. हालेलुया, हालेलुया. आलोचना म्हणजे कमी घटी कोणाची करणं, म्हणजे आलोचना करत राहायचं. फॉर एक्झाम्पल काय? तो तसाच, ती तशीच, ते काहीच कामाचं नाही, ती काहीच कामाची नाही, आणि नुसतं तिला दातच काढायचे, आणि तिला नीट राहायचंच नाही, आणि ती गंभीरच नाही. अरे तू गंभीर आहे तर तू राहा गंभीर. समजतंय का? म्हणजे ठीक आहे, आपल्याला त्या बहिणीला, त्या भावाला सुधरवता येईल किंवा देव त्या व्यक्तीशी बोलेल, पण तुझी आलोचना त्या व्यक्तीबद्दल जे करत आहेस, तू गंभीर राहा, तू दात नको काढू. तुला तुझ्याकडे नाही पाहायचं, अख्खा तुला तुझ्या त्या बहिणीकडे, त्या भावाकडे पाहायचं जे तुझ्या मंडळीचा हिस्सा आहे. आणि चौथी गोष्ट जी शैतानाचा हत्यार आहे मंडळीला आतून तोडायचं, गटबाजी. ग्रुप करतात ना, हे जे काही मागे 2-4 लोक गेले ना, हे ग्रुप हे त्या गटातले गटबाजी, ग्रुप करणारे. म्हणजे मला त्यांना प्रेझेंट नाही करायचंय, तुम्हाला माझ्या वचनाचा विषय आहे. ग्रुप काय करायचा? ती गाणी चर्च सुटल्यावर बाजूला व्हायचं. 4 जणांनी ग्रुप सुटल्यावर, आज पास्टर मलाच बोलले, आज वचन माझ्यावरच, आणि पास्टरने असंच केलं म्हणून मला तेच आवडत नाही. पास्टर सगळं चांगलंय. पास्टर देशमानुष बद्दल बोलला, मग पास्टरला माहिती मी देत नाही, तर पास्टर मला चोर म्हणला. अरे तू एकटाच आहेस का? ग्रुपबाजी, गटबाजी. आणि मग ज्यांना थोडी प्रार्थना आली, थोडी अन्य भाषा आली, मग तो ग्रुप तर एकदम हटके. कसा? उगा मी आहे तर म्हणून आहे,
मी बाहेर निघून अख्खा चर्च चालू शकतो, चर्च चालू शकते, मी मिनिस्ट्री करू शकतो, मी मिनिस्ट्री करू शकतो. आणि मग त्या 2-4 जणाला ते घेणार, हे विषय त्या ग्रुपमध्ये टाकणार आणि शैतान त्याचं काम मात्र काय होणार, शैतान त्याचं काम करून जाणार. म्हणून देवाचं वचन म्हणतं की भावांनी बंधूंनी ऐक्याने एकत्र येणं चांगलं व मनोहर आहे. म्हणून देवाला तुमच्यामध्ये हे गुण नसावेत अशी देवाची इच्छा आहे. तुमच्यामध्ये तुलना करणारे लोक नसावेत, तुमच्यामध्ये जळण करणारे लोक नसावेत, तुमच्यामध्ये ग्रुप बनवणारे लोक नसावेत. तुम्ही सगळे एकत्र येऊन एक मन एक चित्त होऊन देवाकडे तत्परतेने प्रार्थना करणारे लोक असावेत अशी देवाची इच्छा आहे. प्रोत्साहन द्या भावा, तू प्रार्थना कर. बहिणीला प्रोत्साहन द्या, बहिणी तू प्रार्थना कर. तू छान गीत गाती, तू छान आराधना करते, तू छान प्रार्थना करते, तू छान वचन एक्सप्लेन करते. प्रोत्साहन द्या, पुढे ढकला आपल्या भावाला बहिणीला, त्यांना घेऊन एकत्रित करा. कोण प्रार्थना करत नाही, चला आपण प्रार्थना करू. कोण एकत्र येत नाही, आपण प्रार्थना करू. हे तू दूर राहतो, मी दूर राहतो, काय करू आपण ऑनलाईन येऊ, प्रार्थनेला बस. देवाला असे लोक आवडतात. मंडळीमध्ये किती कमी जास्त लोक हा विषयच नाही, पण जे लोक आहेत ते प्रार्थना करणारे लोक पाहिजेत गुडघ्यावर. जे लोक आहेत ते एक मन होऊन एक चित्ताने राहणारे लोक आहेत देवाला. जे लोक आहेत ते ऐक्याने एकत्र येणारे हवेत. जे लोक आहेत ते शिक्षणात, संगतीत, भाकर तोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्परतेने सहभागी होणारे लोक देवाला हवेत. त्या सगळ्या ज्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगितल्या 4 पॉइंट, जळण ठेवणं, तुलना करणं, आलोचना करणं म्हणजे एखाद्याच्या कमी घटी काढणं, अपमान सारख्या गोष्टी करणं आणि गटबाजी, ग्रुपबाजी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कल्लईच्या, ह्या मंडळीच्या वृद्धीला काय करतात, रोखून ठेवतात. देवाच्या मंडळीची काय होऊ देत नाही, ह्या गोष्टी वाढ होऊ देत नाहीत. कारण तुम्ही तर कुणी ह्या ग्रुपमध्ये नाही ना, तुम्ही तर कुणी ह्या पॉइंट मध्ये, जे मी पॉइंट दिले 4 त्याच्यामध्ये तुम्ही तर मोडले जात नाही. जर तुम्ही ह्या पॉइंट मध्ये जर मोडले जात असाल तर देवाकडे क्षमा मागा, देवाकडे प्रार्थना करा. देवाला म्हणा की प्रभू माझ्या मंडळीवर, माझ्या भावा बहिणीवर प्रेम करण्याचा मन मला दे आणि हा स्वभाव माझ्या मधून काढ. देव बाप, हे बघा 1-2 हप्ते देवा लागू नाही देणार जर ह्या मंडळीने पश्चाताप केला आणि या वचनाप्रमाणे चालायला सुरुवात केली. देवासाठी काही अवघड आहे का? त्याला काहीच अवघड नाही. अरे त्याने लाल समुद्राला दुभागलं, हालेलुया. त्याने लाजराला आवाज देऊन म्हटलं की बाहेर ये आणि लाजर उड्या मारत बाहेर आला, हालेलुया, हालेलुया. त्याने इस्रायली लोकांना आकाशातून, स्वर्गातून मन्ना पाठवून त्यांना रोज भोजन देत होता, हालेलुया. ऊन लागायचं ढग बनून, सावली बनून तो परमेश्वर त्यांच्या सोबत राहत होता. रात्रीच्या वेळी भयानक असा अंधार राहायचा तर तो अग्निस्तंभ बनून देवा त्यांच्या सोबत चालत होता. त्या देवाला तुमच्या मंडळी वाढवायला, त्याचा ग्रोथ करायला किती वेळ लागणार आहे? पण जे आहेत ते तत्परतेने असावेत. ज्या दिवशी तुम्ही बोलतो तुम्हाला पुन्हा एकदा की फोन करून तुम्हाला बोलवायचं ज्या दिवशी बंद होईल, ज्या हप्त्यात बंद होईल, ज्या दिवशी स्वतः तयारी करून तुम्ही तत्परतेने भाग घ्यायला सुरुवात कराल, त्या दिवशी तुमच्या मंडळीचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही आणि कोणच नाही नरकाचे फाटक रोखूच शकणार नाही. या मंडळीला ते कधीच प्रबळ होणार नाही. हालेलुया. पास्टर आणि मंडळीला एकत्र यावं लागेल, आराधना आणि इतर सेवा करणाऱ्यांना एकत्र यावं लागेल, जे बुजुर्ग आहेत, जे तरुण आहेत त्यांना एकत्र यावं लागेल आणि असं केल्यानं प्रियानो देव त्याच्या मंडळीला आशीर्वादित करेल. कोणाला दोष देऊ नका, जे गेले त्यांना दोष देऊ नका, जे आहेत त्यांना दोष देऊ नका. जे नवीन लोकांकडे जर तुम्ही जात असाल पण ते पटकन येत नाही त्यांना दोष देऊ नका. ह्या ज्या आज गोष्टी तुम्ही शिकलात ह्या गोष्टी तत्परतेने करायला सुरुवात करा. देव बाप अनेक पटीने मंडळी तुमचे आशीर्वादित करेन. जखरा 4:6 मिळालं कोणाला?
हाँ 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 हाँ, न तो बल से और न शक्ति से, हाँ, परंतु मेरी आत्मा के द्वारा होगा। हालेलुया। न तो बल से, ना तुमच्या ताकदीने, ना तुमच्या शक्तीने, परंतु परमेश्वर म्हणतो माझ्या आत्म्याद्वारे होईल. तर प्रियांनो, खूप लोक आपलं टॅलेंट इस्तेमाल करतात, खूप लोक प्लॅनिंग करतात, खूप लोक ताकद लावतात, खूप लोकांना वाटतं की खूप पैसा खर्च केल्याने लोक प्रभू मध्ये येतील, खूप प्रोग्राम कार्यक्रम प्लॅनिंग केल्याने लोक प्रभूकडे येतील किंवा वळतील. परंतु प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं ना तो बळसे, ना तो शक्तीचे, म्हणजे ना तुमच्या बुद्धीने, ना तुमच्या ताकदीने, ना तुमच्या पैशाने, परंतु देवाच्या आत्म्याने देवाचे लोक आशीर्वादित होते. देवाच्या आत्म्याने देवाची मंडळी वाढेल. प्रियांनो, पहिल्या ज्या मंडळ्या होत्या, पहिल्या ज्या कलिसिया होत्या, त्या पवित्र आत्म्यावर निर्भर राहायच्या. कोणाला पवित्र आत्मा आहे किंवा अन्य भाषेचं जर वरदान आहे, तर प्रियांनो, जेव्हा तुम्ही घरी प्रार्थना करता किंवा नाही करत, मी म्हणतो अशा लोकांनी, देवाचं वचन म्हणतं आत्म्याला विझू देऊ नका. देवाने तुम्हाला आत्मा दिला, तो त्याचा अर्थ काय होऊ शकतो? विझू शकतो जेव्हा तुम्ही प्रार्थना करणारे लोक नाही आहेत, किंवा जे शब्द अन्य भाषा देवाने तुमच्या मुखामध्ये टाकले, जे शब्द तुम्हाला दिले, जर का तुम्ही त्या अन्य भाषात तुम्ही प्रार्थना करत नाही, तर ते शब्द एक दिवस काय होतील? निघून जातील. ते तुम्हाला ढूंढावं लागेल. शब्द काय होता? अरे खरा बरा होता, काय होता? विझू नका. तर देवाच्या आत्म्याने होईल, देवाचं वचन म्हणतं. तर मग तिथे ताकद, बळ, डोकं, टॅलेंट, प्लॅनिंग लावायची गरज नाही, तर देवाच्या आत्म्याला लावा, देवाच्या आत्म्याला कार्य करू द्या. तुम्ही करून पहा, करा, ह्या गोष्टी करा, पहा. आणि जर का ह्या हप्त्यात तुमचे प्रार्थना जीवन वाढलं आणि तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात केली, तरच तुम्ही सुवार्तेला निघा. मी आता सूचना तर भरपूर दिल्या जा, पण मी आता तुम्हाला या वचनाद्वारे बोलतोय, तर वचनातून सांगतो, जर तुमच्या जीवनात प्रार्थना वाढली, लोकांसाठी प्रार्थना करायला सुरुवात केली, तर निश्चितच बाहेर पडा आणि सुसमाचार द्या. आणि जर असं काहीच झालं नाही, तर तुम्ही जाऊ नका, कारण तुमचा पैसा आणि तुमचा गेलेला वेळ काय होणार? काय होणार? व्यर्थ होणार. काय त्याचा रिझल्टच नाही येणार. हालेलुया. तर जेव्हा पवित्र आत्मा उतरतो तेव्हा चमत्कार होतात, जेव्हा पवित्र आत्मा उतरतो तेव्हा सामर्थ्य येतो, जेव्हा पवित्र आत्मा येतो तेव्हा भय तुमच्यातलं निघून जातं, आणि जेव्हा पवित्र आत्मा कार्य करायला लागतो तेव्हा पापी पश्चाताप करायला लागतात. हालेलुया. तेव्हा पापी काय करायला लागतात? जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येतं. म्हणून पवित्र आत्म्याला वाव द्या, पवित्र आत्म्यानुसार चला, पवित्र आत्म्यानुसार प्रार्थना करा, पवित्र आत्म्या सोबत संगती करा. पवित्र आत्मा, येशूने म्हटलं मी जातो पाराकडे. पवित्र आत्मा जो तुम्हाला काय करेल? मदत करेल, सहाय्यक म्हणून देतो. त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावर येईल, तुम्ही सामर्थ्य व्हाल, आणि मग जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन तुम्ही सुवार्ता कराल. हालेलुया. अशा रीतीने ग्रोथ होणार प्रियांनो. हा तरीका आहे देवाची मंडळी वाढण्याचा, आपल्या बुद्धीचा, टॅलेंटचा, आपल्या हुशारीचा नाही. लोकांची लिस्ट तुमच्याकडे भरून पडलेली आहे, लोकांची कमी नाही. आणि जर तेही नसलं ना, वचन सांगतं की पृथ्वी जी आहे ती कणत आहे. हिंदीमध्ये लिहिलंय पृथ्वी करहारे, म्हणजे कणत आहे. ह्यासाठी की पृथ्वीला देव माहिती नाही ना, म्हणजे लोकांना, म्हणजे पूर्ण माहिती आहे का सगळ्यांना? येशू म्हणजे नाव माहिती आहे किंवा ख्रिश्चन म्हणून माहिती आहे, पण तोच एकमेव जिवंत देव आहे, त्याच्या वाचून दुसरा देव नाही, हे पृथ्वीला माहिती नाही. तर पृथ्वी कणत आहे, या अर्थाने, या अपेक्षेने कणत आहे की कुणीतरी यावं आणि आम्हाला वाचवावं.
म्हणजे तारण्यासाठी पृथ्वी काय करत आहे, कणत आहे. म्हणजे पृथ्वी वाट पाहू नये. येशूने म्हटलं 2000 वर्षापूर्वी म्हटलं काय, फसल क्या क्या हो गए, लेकिन क्या है, मजदूर क्या है. म्हणजे पीक फार आहे, भले तुमच्याकडे लिस्ट नसू द्या, भले तुमच्याकडे लिस्ट नाहीये, भले तुम्हाला वाटतं की मला कोणच ओळखत नाही तुम्ही कोणाला, पण वचन म्हणतं की फसल पक चुकी है. किसकी कमी है, मजदूर की. मग ते मजदूर कोण आहेत, लय भीडची गरज नाही, जे आहेत ते मजदूर व्हावं असं देवाची इच्छा आहे. जे आहेत ते, तुम्ही प्रत्येक जण मजदूर आहात, प्रत्येक जण तुम्ही काम करी आहात. देवाने निवडलेला देवाने निवडलेले काम करी आहात, देवाने निवडलेले मजदूर आहात, देवाने अभिषेक केलेले मजदूर आहात, देवाचं सामर्थ्य तुमच्यावर असलेले मजदूर आहात. ते गीत मला आठवते पण मला ध्यानातच आहे नाही. फसल पक चुके है, खेत पक चुके है, खेत के मालिक को खेत पक चुके हैं, खेत के मालिक को दुआ करो कि भेजे वो मजदूरों को. हालेलुया. शेताच्या मालकाकडे दुआ करा. म्हणजे शेताचा मालक कोण आहे, परमेश्वर. आणि त्याच्याकडे दुआ प्रार्थना करा कि प्रभु फसल की तरफ मजदूरों को क्या कर भेज, ताकि वो फसल काट. तो परमेश्वर पूछता है कौन जाएगा. तो प्रभु का दास कहता है प्रभु तू मुझको भेज, मैं जाऊ वहां. तो म्हणत नाही ज्योतीला पाठव, तो म्हणत नाही कांताला पाठव, है ना. तो काय म्हणतो, प्रभु तू बोला की प्रभु तू मुझको भेज, मैं जाऊं. तर प्रार्थना जेव्हा आता आपण करू तेव्हा तुमच्या शेजारच्या साठी प्रार्थना नका करू. वर्ष तू म्हणू नको प्रभू संदेशला पाठव, है ना. पायल तू नको म्हणू, बाजूला ज्योती सिस्टर आहे, ज्योती आंटीला जाऊ दे म्हणून. काय म्हणशील मग, प्रभू मला पाठव, मी तयार आहे. हालेलुया. त्यांना तुम्ही छोट कधीच स्वतःला समजू नका. जर पवित्र आत्मा तुमच्यावर आहे ना, जगातले सर्व शक्तिशाली व्यक्ती तुम्ही आहात. पण त्याचा व्हॅल्यू, त्याचं सामर्थ्य यूज करणं, त्या पवित्र आत्माला सोबत ठेवून त्याच्या सोबत त्याला त्याच्या प्रती समर्पित करणं, पवित्र आत्म्यालाच सगळं करायला देणं. ज्या दिवशी तुम्ही सुरुवात कराल तर तुम्हाला नाव ठेवणारे लोक, तुम्हाला कमजोर समजणारे लोक, तुम्हाला निंदा करणारे लोक काय होतील, तोंड घशी पडतील. आणि देवबाप त्यांच्या डोळ्यासमोर तुम्हाला आशीर्वादित करून तुमचा उपयोग केल्याशिवाय. ह्याच वातावरणात जागेवर उभं राहायचं, ह्याच वातावरणात डोळे बंद करायचे.